IPL 18च्या या सत्रामध्ये आज शेवटचा म्हणजे अंतिम सामना खेळला जाणार आहे RCB बँगलोर आणि पंजाब किंग्स म्हणजे पंजाब या टीममध्ये। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की फलोदी सट्टा बाजार या अंतिम सामन्याच्या बाबतीत जो त्यांचा निकष किंवा जो त्यांचे आकडेवारी देईल ती मी तुम्हाला येऊन सांगेन। 7:30 वाजता आज या अंतिम सामन्याला सुरुवात होईल आणि फलोदी सट्टा बाजारनी बँगलोरच्या टीमला विराट कोहलीच्या टीमला फेवरिट दाखवलेलं आहे। याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं YouTube चॅनल ऑफिशियल अजय निकते। ऑफिशियल अजय निकते हे YouTube चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओंची, नवनवीन विषयांवरच्या व्हिडिओंची तुम्हाला नोटिफिकेशन लगेच तातडीने मिळत जातील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे फलोदी सट्टा बाजारचा जो कल येईल तो मी तुम्हाला सांगणार होतो आणि तो कल आज सकाळी हाती आलेला आहे। आणि फलोदी सट्टा बाजारनी IPLच्या 18व्या सत्रामध्ये फायनल मॅचमध्ये RCB विरुद्ध पंजाबच्या मॅचमध्ये RCBला बँगलोरला फेवरिट दाखवलेलं आहे, दर्शवलेलं आहे। त्याची काही कारणं त्यांनी दिलेली आहेत ती तुम्हाला सांगतो। आजपर्यंत बंगळुरू विरुद्ध पंजाब असे जे एकूण 36 सामने झाले त्यामध्ये बँगलोर 18 वेळा जिंकलेलं आहे, आणखीन पंजाब 18 वेळा विजयी झालेला आहे। लक्षात घ्या मित्रांनो, IPL असो, वर्ल्ड कप असो किंवा कुठलेही प्रामुख्याने वनडेच्या कुठल्याही मॅचेस असतात क्रिकेटच्या, त्याच्यामध्ये इमोशन्स आणि इंटेलिजन्स या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या जातात। आणि त्यामुळे हे इमोशन्स आणि इंटेलिजन्सचं जे युद्ध आहे ते कोण जिंकेल ते आपल्याला आज रात्री कळणारच आहे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा फलोदी सट्टा बाजाराचा कल आहे, त्यामुळे या त्यांच्या निर्णयाकडे किंवा या त्याच्या कलाकडे जास्त सिरियसली, जास्त गांभीर्याने बघायची काही आवश्यकता नाहीये। हा खेळ आहे, त्यामुळे या खेळाकडे खेळाच्या दृष्टिकोनातूनच बघवा। पण फलोदी सट्टा बाजारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रामुख्याने क्रिकेटच्या आणि अर्थातच राजकारणाच्या निवडणुकांच्या जे निकाल असतात त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती आर्थिक उलाढाल होत असते आणि याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती सट्टा लागतो। आणि त्यामुळे ऑफिशियल अजय निकतेतर्फे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा सट्टा आहे, हा जुगार आहे, याच्याकडे केवळ एक ज्याला म्हणता येईल की एक माहिती म्हणून किंवा याच्याकडे एक सट्टा म्हणूनच बघा। कुठल्याही प्रकारे हे निर्णय किंवा यांचे जे कल आहेत ते गंभीरतेने घेण्याची काहीही आवश्यकता नाही। एक गंमत म्हणून याच्याकडे बघा आणि लगेचच विसरून जा। रात्रीची मॅच बघायला एकदम मस्त फ्रेश मूडमध्ये बसा आणि जो जिंकेल त्याच्या जोडीला त्याला अभिनंदन करा, आणखीन ते एन्जॉय करा। लक्षात घ्या मित्रांनो, आजचा जो सामना आहे बंगलोर विरुद्ध पंजाबचा, हा 18 वर्षांचा दुष्काळ दोन्ही टीमसाठी आहे आणि तो दुष्काळ आज कोण संपवेल याच्याकडे तुमचे, आमचं आणि सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे। आज हा जो फायनल सामना होणार आहे तो अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे। संध्याकाळी 7:30 वाजता तो सुरू होईल। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फलोदी सट्टा बाजारनी RCBच्या टीमला, विराट कोहलीच्या टीमला, बँगलोरच्या टीमला फेवरिट म्हणून दर्शवलेलं आहे, फेवरिट म्हणून कल दिलेला आहे। बंगळुरूने ही लढत, अंतिम लढत जी आहे ती चौथ्यांदा गाठलेली आहे, पण याआधी त्यांना 3 वेळा उपविजेते पदावरती समाधान मानायला लागलेलं होतं। तर पंजाबने मात्र अंतिम फेरी ही दुसऱ्यांदा गाठली आहे आणि एकदा त्यांनी उपविजेतेपद पटकावलं होतं। अर्थातच आजची जी लढत होणार आहे, कर्णधार जरी रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर असला तरी आजचा जो फायनलचा जो सामना होईल तो अर्थातच विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये होणार आहे। त्यामुळे आजचं जे युद्ध आहे त्याला खरं तर क्रीडा युद्ध किंवा क्रिकेट युद्धच म्हटलं पाहिजे। त्याच्यामध्ये कोण जिंकतं ते बघणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे। प्रीती झिंटा जे तिच्या टीमचा जो कॅप्टन आहे श्रेयस अय्यरला सरपंच साहब म्हणून बोलत असते, त्याचा उल्लेख ती नेहमी सरपंच साहब असा करत असते। एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याच्यामध्ये। आणि तो सरपंच साहब पैकी हा ज्या सरपंचाचा दबदबा आहे तो दबदबा आज फायनलच्या मॅचला आपल्याला बघायला मिळणार आहे का ते आपण बघूया। कारण आजची लढत जी आहे ती सरपंच विरुद्ध किंग अशी होणार आहे आणि त्यामुळे हा सरपंच जो आहे तो थंड डोक्याने बाजी पलटवतो
का किंग कोहली त्याच्या नेहमीच्या आक्रमकतेने त्याच्यावरती बाजी उलटवतो हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. आजचा जो सामना आहे तो विराट कोहली याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि विराट कोहलीच्या टीमसाठी देखील तेवढाच महत्वाचा आहे. याचं कारण असं, विराट कोहलीने त्याची निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो, बंगळुरूच्या टीमची तयारी झालेली आहे की विराट कोहलीला एक चांगला फेअरवेल द्यावा, त्याला एक गिफ्ट द्यावं त्याच्या फेअरवेलच्या निमित्ताने. आजचं हे जे आयपीएलचं सत्र आहे ते सत्र आहे 18वं आणि विराट कोहलीच्या गमतीची गोष्ट म्हणजे विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर देखील आहे 18. अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक कंगोरे आहेत ज्याच्याकडे क्रीडाप्रेमींचं मुद्दामून लक्ष लागून राहिलेलं आहे की आज 18 नंबर 8+1 ज्याला म्हटलं जातं की 9 हा आकडा अनेक गोष्टींमध्ये भाग्याचा, नशिबाचा, लकी ठरला जातो. हा 18 नंबरचा आकडा आणि 18 नंबरचं सत्र आयपीएलचं विराट कोहलीला खरोखर लकी ठरणार आहे का हे आज आपण बघणारच आहोत. पहिला जो प्ले ऑफ सामना झाला त्याच्यामध्ये बँगलोरनी पंजाबलाच अत्यंत सहजरित्या नमवलं होतं आणि तीच प्रेरणा घेऊन आज देखील ते आजच्या फायनल मॅचला उतरतील हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. कोहलीने यंदा देखील 600 पेक्षाही जास्त धावा या आयपीएलच्या सत्रात काढलेल्या आहेत, हे इथे अत्यंत महत्वाचं आहे. आणि अर्थातच त्याच्या जोडीला श्रेयस अय्यर हा देखील अत्यंत प्रचंड फॉर्ममध्ये असणारा पंजाबचा खेळाडू आहे आणि त्यामुळे मी जे मगाशी म्हणालोय तसं आजचा जो सामना रंगणार आहे तो अर्थातच विराट कोहली विरुद्ध श्रेयस अय्यर असाच असेल. कोहलीच्या या शानदार जी मगाशी मी तुम्हाला म्हणालोय की जी त्याची कामगिरी झाली त्याच्याकडे बँगलोरची भिस्त जास्त असेल. याचं कारण असं आहे, कोहली हा केवळ एक आक्रमक फलंदाज नाही, तो कोहली हा त्याच्या टीममध्ये एक वेगळी वाइब्स देणारा, एक वेगळा उत्साह निर्माण करणारा खेळाडू म्हणून बघितला जातो आणि तो केवळ पंजाबच्या विरोधातच त्याची फलंदाजी आणि त्याची ज्याला म्हणता येईल की त्याचं ग्राउंडवरती असणं, त्याचं पिचवरती असणं, त्याचं त्या स्टेडियममध्ये असणं जितकं महत्वाचं ठरणार आहे तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आजची मॅच जी असेल ती कोहलीसाठी अत्यंत महत्वाची याच्यासाठी असेल कारण कोहलीने निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि कोहलीची जी टीम असेल ती कोहलीला एक वेगळ्या प्रकारचा निरोप देण्यासाठी उत्सुक असेल. तीच गोष्ट इथे श्रेयस अय्यरच्या बाबतीत देखील आहे. श्रेयस अय्यर देखील एक वेगळ्या प्रकारचा मेसेज घेऊन आजच्या फायनलच्या मॅचला उतरेल. याचं कारण असं आहे, पंजाबला आजच्या अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवून देणं हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. याचं कारण आजपर्यंत ज्या महत्वाच्या 2 गोष्टी श्रेयस अय्यरबाबत ज्या चर्चिल्या गेल्या या आयपीएलच्या सत्रामध्ये त्यातली सर्वात महत्वाची होती गोष्ट, जेव्हा श्रेयस अय्यरची टीम हरली होती तेव्हा श्रेयसने सांगितलं होतं की आम्ही सामना हारलेलो आहे, युद्ध हारलेलं नाही आणि म्हणूनच असे मोठे मोठे सामने मला अत्यंत पसंत आहेत असं तो कमेंटेटर्स बॉक्समध्ये आला होता तेव्हा बोलला होता की मी नेहमी स्वतःला आणि सहकाऱ्यांना हेच सांगतो की जितकी मोठी संधी असते तेव्हा अत्यंत शांत चित्ताने खेळा, विजय आपोआपच तुमच्याकडे चालत येईल. श्रेयस अय्यरच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तो कधीही कुठल्याही गोष्टीचा गाजावाजा करत नाही. षटकार जरी मारले तरी तो चेंडू डॉट बॉल पडला असं समजून तो अत्यंत शांतपणे त्या षटकाराकडे बघतो. त्याला कुठल्याही प्रकारचा शो ऑफ करायची अजिबात आवश्यकता वाटत नाही. 2023च्या विश्वचषकात देखील त्याची कामगिरी अत्यंत शानदार होती मित्रांनो. केवळ फायनलमध्ये तो अपयशी ठरला होता आणि त्याच्यानंतरच जे अत्यंत गाजलेले बोर्डामधले आणि त्याच्यामधले जे खटके होते ते खटक्यांची सुरुवात झाली होती. पण त्याच्याच नेतृत्वामध्ये कोलकाताला केकेआरला त्यांनी चॅम्पियन बनवलं होतं. याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे, हे देखील विसरून इथे चालणार नाहीये मित्रांनो. पंजाबची ताकद काय असेल याच्याकडे आता आपण बघूया. कर्णधार श्रेयस अय्यरचा जबरदस्त फॉर्म, प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांचं कल्पक आणि अत्यंत आक्रमक असं मार्गदर्शन, नेहल वडेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस यांच्यामुळे त्यांची मिडल ऑर्डर मधली फळी अत्यंत भक्कम झालेली आहे आणि युवा खेळाडूंचा जो एक अटॅकिंग अप्रोच जो आहे आणि हर्षदीप सिंगच्या नेतृत्वातली गोलंदाजी यामुळे पंजाबची टीम अत्यंत पॉवरफुल वाटते. त्यांचे ड्रॉबॅक्स काय आहेत ते देखील आपण इथे बघूया. प्रियांश आर आणि प्रभासिमर सिंग यांच्याकडून कधी कधी ओव्हर अटॅकिंग खेळी केली जाते, ही कधी कधी अत्यंत धोकादायक ठरू शकते. हे त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. यजुवेंद्र चहलच्या लौकिकाला साजेशी कामगिरी
आतापर्यंत या IPLच्या सत्रात त्याच्याकडनं सातत्याने झालेली नाहीये, हे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. आणि डेथ ओव्हर्स ज्याला म्हणतात, त्याच्यामुळे कोणत्या गोलंदाजाची कामगिरी कशी राहील याच्याकडे पंजाबच्या टीमला अत्यंत गांभीर्याने बघायला लागणार आहे. बँगलोरची ताकद काय आहे ते देखील आपण बघूया. विराट कोहली अर्थातच आणि फिल सॉल्ट या सलामीवीरांकडनं कुठल्या प्रकारची सलामी दिली जाते, किती वेगवान पद्धतीने ते फलंदाजी करतात याकडे लक्ष देणार आहे. मधल्या फळीतली त्यांची जी टीम आहे, रोमेरियो शेफर्ड आणि टीम डेव्हिड, त्याच्याकडे त्यांची फलंदाजी आजच्या सामन्यात पर्टिक्युलरली कशी होते हे महत्वाचं ठरणार आहे. हेझलवूड, भुवनेश्वर कुमार आणि डेथ ओव्हर्समध्ये ते कसा नियंत्रित मारा करतात आणि त्यांचा अनुभव किती कामाला येतो हे बँगलोरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्यांचे ड्रॉबॅक काय, तर टीम डेव्हिड हा त्याच्या दुखापतीतनं अजून पूर्णपणे 100% बरा झालेला नाहीये, त्यामुळे आज त्याच्या कामगिरीवरती लक्ष असेल. गोलंदाजांच्या कामगिरीमध्ये ज्याला कन्सिस्टन्सी लागते, ती गोलंदाजांची कामगिरी बँगलोरची कन्सिस्टंटली होत नाहीये, हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत मोठा ड्रॉबॅक, त्यांची डोकेदुखी ठरू शकते. आणि अर्थातच फिरकी गोलंदाजांच्या पुढे धावांवरती नियंत्रण कसं मिळवायचं ते आव्हान त्यांना पेलावं लागू शकतं आजच्या फायनलमध्ये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा कोहली हा पंजाबचा आधारस्तंभ ठरणार आहे, तसाच श्रेयस अय्यर हा देखील कोहली हा बँगलोरचा आधारस्तंभ ठरणार आहे, तसाच श्रेयस अय्यर हा देखील पंजाबचा आधारस्तंभ ठरणार आहे. याचं कारण असं आहे, युवा खेळाडूंवरती त्याचा जो विश्वास आहे, त्या विश्वासाला सार्थ युवा खेळाडू कितपत आजच्या प्रामुख्याने फायनल मॅचमध्ये ठरतात हे इथे महत्वाचं ठरणार आहे. आणि बँगलोरच्या दृष्टीने हे संपूर्ण सत्र आणि प्रामुख्याने आजची फायनल मॅच जी आहे ती पूर्णपणे विराट कोहलीचीच असणार आहे. आणि त्यामुळे विराट कोहली हा बँगलोरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, हे आपण इथे मुद्दामून प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. आजची जी फायनल मॅच आहे ना ती यासाठी देखील महत्वाची आहे. आज ज्या टीम 2 फायनलमध्ये आलेल्या आहेत, बँगलोर आणि पंजाब, यांनी आतापर्यंत एकदाही IPLची ट्रॉफी हातात घेतलेली नाहीये, यशस्वी कर्णधार म्हणून हातात घेतलेली नाहीये, यशस्वी टीम म्हणून हातात घेतलेली नाहीये. त्यामुळे आज IPLचा करंडक या 2 टीमपैकी कुठला कर्णधार उंचावतो आणि यश सादर करतो याकडे आपलं लक्ष असणार आहे. मित्रांनो, महत्वाच्या गोष्टी ज्या आणखीन आहेत, आजपर्यंत IPLच्या हंगामामध्ये पंजाबचे 2 फलंदाज असे आहेत त्यांनी 2025 मध्ये 39 षटकार श्रेयस अय्यरनी मारले होते आणि ग्लेन मॅक्सवेलच्या नावावरती 2013 मध्ये 36 षटकार हे पंजाबच्याच टीमकडे जमा झालेले आहेत. इकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आजपर्यंत मित्रांनो, फलोदी सट्टा बाजारनी जेव्हा जेव्हा त्यांचे कल जाहीर केले होते त्या 14 मधले 9 वेळा फलोदी सट्टा बाजारचे कल हे बरोबर ठरलेले आहेत. आतापर्यंत कोणी कोणी किती किती वेळा सामने जिंकले त्याच्याकडे आपण एक नजर मारू आणि हा व्हिडिओ संपवूया. मुंबई इंडियन्स 5 वेळा जिंकलेला आहे, 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020. चेन्नई सुपर किंग्स 5 वेळा जिंकलेलं आहे, 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023. KKR शाहरुखची टीम 3 वेळा जिंकलेली आहे, 2012, 2014 आणि 2024. आणि उर्वरित ज्या टीम आहेत त्या फक्त एकदा जिंकलेल्या आहेत. राजस्थान रॉयल 2008 ला, डेक्कन चार्जर्स 2009 ला, हैदराबाद सनरायझर्स हैदराबाद 2016 ला आणि गुजरात टायटन्स 2022 ला. आज अंतिम सामन्यात खेळणाऱ्या ज्या 2 टीम आहेत त्यातली एक टीम 3 वेळा अंतिम सामन्यात आली आहे, एक टीम 2 वेळा अंतिम सामन्यात आली आहे. पण या दोन्ही टीम आजपर्यंत IPLचा करंडक जिंकू शकलेला नाहीये. आजची मॅच केवळ आणि केवळ एक खेळाचा मजा घेण्यासाठी, खेळाचा आनंद लुटण्यासाठी त्याच्याकडे बघा. खेळाचा आनंद कुठलीही टीम जिंकली तरी आपण त्याच पद्धतीने आणि त्याच उत्साहामध्ये सेलिब्रेट करूया त्यांचा यश. फलोदी सट्टा बाजाराचा जो कल आहे त्याच्याकडे मी पुन्हा पुन्हा सांगतो, केवळ एक कल म्हणून बघा, तो गांभीर्याने घेण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. आजचा व्हिडिओ हा केवळ फलोदी सट्टा बाजाराचा जो कल आलाय आजच्या अंतिम सामन्याचा IPLचा त्या संदर्भात होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून
आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असे नवनवीन विषयांचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तातडीने मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.